नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेचा सिलेबस काय असेल। आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पाठ्यक्रम व प्रश्नपत्रिका आराखडा पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, आपला पाठ्यक्रम आणि प्रश्नपत्रिका आराखडा तसेच गुण विभागणी कशा प्रकारे आहे। शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी साठी हा पाठ्यक्रम आणि प्रश्नपत्रिका आराखडा पहा 150 गुणांसाठी आहे आणि कालावधी 2 तास 30 मिनिटे असा आहे। तर आपण पाहू शकता या ठिकाणी विषय, सर्व विषय अनिवार्य विषयामध्ये 1 ते 3 सर्वांसाठी कॉमन आहे, सर्वांना अनिवार्य आहेत। बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकावर आधारित 30 प्रश्न आहेत आणि त्यांना गुण सुद्धा 30 आहेत। भाषा एक या ठिकाणी मराठी, इंग्रजी, हिंदी आपण निवडलेली कुठल्याही प्रकारची एक भाषा असते तर त्यासाठी सुद्धा 30 प्रश्न आहेत आणि 30 गुण आहेत। भाषा 2 मध्ये आपण निवडलेली भाषा असणार आहे मराठी, हिंदी, इंग्लिश। जी कोणती आपण निवडली ती भाषा राहणार आहे, त्यासाठी 30 प्रश्न आहेत आणि 30 गुण आहेत। त्यानंतर भाग 4 मध्ये गणित, विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र या दोन्हीपैकी एक आपण निवडलेला विषय असणार आहे। तर त्याचे प्रश्न जे आहेत ते प्रश्नांची संख्या 60 आहे आणि गुण सुद्धा 60 आहेत। एकूण 150 गुणांचा पेपर आहे आणि प्रश्नांची संख्या सुद्धा 150 आहे आणि सर्व प्रश्न बहुपर्यायी आहेत, ज्यामध्ये 4 पर्याय असतात, त्यातून एक पर्याय आपल्याला राईट करायचा असतो किंवा गोल करायचा असतो। तर यापुढे बघा, पत्रिकेत विषय क्रमांक 1 ते 3 अनिवार्य आहेत। विषय 4 मधील अ भाग गणित, विज्ञान, अध्यापन पद्धती असलेल्या शिक्षकांसाठी आहे आणि विषय क्रमांक 4 ब भाग जे आहे ते सामाजिक शास्त्रातील अध्यापन पद्धती निवडणाऱ्या शिक्षकांसाठी असणार आहे। म्हणजेच अनुक्रमांक 1 ते 3 पर्यंतचे 90 गुणांचे प्रश्न सर्वांसाठी समान असणार आहेत। उर्वरित 60 गुणांचे प्रश्न उमेदवारांनी निवडलेल्या अध्यापन पद्धतीनुसार अ किंवा ब भागातील सोडवायचे आहेत। मित्रांनो, आता पाहूया आपण पाठ्यक्रमाची व्याप्ती। बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र। बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र आपल्या TET मधील सर्वात कठीण असलेला भाग आहे, तो म्हणजे बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र। ज्यांचं या बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावर चांगला अभ्यास झालेला आहे त्यांना TET पेपर सोपा जातो। या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे हे प्रश्न शैक्षणिक मानसशास्त्र 11 ते 14 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतात। त्याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुण वैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकांची गुण वैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असतो। तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धतीवर आधारित प्रश्नांचा समावेश असतो। तसेच या विषयासाठी प्रचलित अध्यापन शिक्षण पदविका तसेच पदवी अभ्यासक्रम 11 ते 14 वर्ष वयोगटातील संबंधित विहित केलेला सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम लागू आहे। भाषा 1 आणि भाषा 2 या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 आणि भाषा 2 विषय घेता येतील। आता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी मराठी प्रथम भाषा निवडली त्यांना इंग्रजी ही द्वितीय भाषा असते। त्याचबरोबर ज्यांनी इंग्रजी, हिंदी प्रथम निवडली त्यांना द्वितीय मराठी भाषा त्या ठिकाणी कंपल्सरी आहे। मित्रांनो, इंग्रजीच्या जागी तुम्ही हिंदी किंवा इंग्रजी घेऊ शकता। 6वी ते 8वीचा प्रचलित अभ्यासक्रम अशा प्रकारचा राहील। आता पाहूया आपण की बालविकास हमी
अध्यापनशास्त्र यामध्ये जे अभ्यासक्रम आहे त्याच्या विचारायचे जे घटक आहेत ते पाहूया आपण. बाल विकासाची संकल्पना व विकासाच्या अध्ययनाशी संबंध आहे. आता पहा, बाल विकास विषयक सिद्धांत आणि तत्वे यावर प्रश्न येतात. बाल विकासावरील अनुवंश आणि परिस्थितीचा परिणाम यावर प्रश्न आहेत. बालकाचा बौद्धिक विकास कशा प्रकारे होतो आणि बुद्धिविषयक सिद्धांत कोणते आहेत ते सुद्धा विचारलेलं आहे. त्यानंतर पियाजे, कोहलबर्ग, वेगोस्की यांचे सिद्धांत आहेत. बाल विकास व सामाजिकरण प्रक्रिया यावर काही प्रश्न येतात. बालकांचा भाषिक व भावनात्मक विकास, शारीरिक विकास यावर प्रश्न असतात. बाल विकास व प्रेरणा यावर असतात. बालकांच्या वर्तन व समस्या त्यावर उपाययोजना, शारीरिक विकलांग, मतिमंद बालकांचा विकास, पालक विकासासंबंधित मानसशास्त्रीय उपपत्ती, अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक, अध्ययन अध्यापन प्रक्रिया व अध्यापन पद्धती, बाल केंद्रित विकासात्मक शिक्षण प्रणाली, व्यक्तिभेद, अध्ययन व मूल्यमापन, प्रेरणा आणि शिक्षण, शैक्षणिक मानसशास्त्र, अध्ययन संक्रमण व सर्जनशीलता या घटकावर बाल विकास व अध्यापनशास्त्र या भागामध्ये प्रश्न विचारण्यात येतात. यानंतर आपण बघूया पुढचा मराठी भाग, मराठी भाषा हा भाग. पहा मित्रांनो, मराठी व्याकरण या भागामध्ये आपल्याला शब्दाच्या जाती, वर्ण, संधी, समास, लिंग, वचन, विभक्ती, काळ, प्रयोग, वाक्यांचे प्रकार व रूपांतर, अलंकार, वृत्ते, व्याकरण चालवा, शुद्ध लेखन विषयक नियम, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, विराम चिन्हे, शब्द समूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी आणि त्यांचा अर्थ, प्रसिद्ध लेखक आणि त्यांचे लेखन. त्यानंतर भाषा आकलन उतारे असतात, एक कविता आणि एक गद्यपदे या दोन्हीवर एक एक उतारा असतो. मराठी भाषा अध्यापन पद्धती यावर सुद्धा काही प्रश्न असतात. तर अशा प्रकारे मराठी भाषेचा अभ्यासक्रम आहे. खूप जास्तीचा इतर अभ्यास न करता नेमका अभ्यास परीक्षेला काय विचारलेला आहे तोच अभ्यास जर आपण केला तर ही परीक्षा आपल्यासाठी खूप सोपी ठरणार आहे. यानंतर आपण पाहूया पुढचा भाग, ते म्हणजे इंग्लिश लँग्वेज. पहा, इंग्लिश लँग्वेज मध्ये आपल्याला पार्ट ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती विचारण्यात येतात. त्याचबरोबर टेन्स, काळ, काळाचे प्रकार, वेगवेगळ्या काळामधील वाक्य, या काळातून त्या काळामध्ये वाक्य रूपांतर करा, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स, होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य, क्वेश्चन टॅग वर प्रश्न विचारण्यात येतात, अनुप्रश्न म्हणतात त्याला. ॲज सून ॲज, नो सूनर दॅन यांचा वापर वाक्यामध्ये कसा करायचा हे सुद्धा यामध्ये विचारण्यात येते. हार्डली व्हेन, त्याचबरोबर ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस यावर प्रश्न असतात. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वर असतात. कंप्रेशन्स ऑफ ऍडजेक्टिव्ह अँड ऍडवर्ब यावर प्रश्न असतात. कॅन, कोड, एबल टू हे जे काही मॉडेल ऑक्झिलरी आहे यावर प्रश्न असतात. स्ट्रक्चर ऑफ टू, रिमूव्ह टू, यूज टू यावर प्रश्न आहेत. सिनोनिम्स आहेत, अँटोनिम्स आहेत, वर्ब आहेत. त्याचबरोबर यूज ऑफ, अनलेस, इफ नॉट यावर प्रश्न आहेत. डिग्री आहे, फिगर ऑफ स्पीच आहेत, क्लॉजेस आहेत, नॉट ओनली बट ऑल्सो, त्याचबरोबर ॲज वेल ॲज, बोथ अँड, फ्रेजेस, त्याचबरोबर आर्टिकल्सवर प्रश्न आहे. त्याचबरोबर आपले जे वाक्याचे प्रकार आहेत, एक्सक्लेमेटरी, असर्टिव्ह सेंटेन्स त्यावर प्रश्न आहेत. वर्ड बिल्डिंग वर आहेत. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स वर आहेत. सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स याच्यावर वाक्य आहेत, कॉम्प्लेक्स. त्याचबरोबर इंग्लिश लँग्वेज मेथडॉलॉजी जे पंक्च्युएशन आहे त्यावर प्रश्न आहेत. मेथडॉलॉजीवर प्रश्न हमखास असतात मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर आता आपण पुढचा भाग जो बघूया तो भाग आहे गणित विषयाचा. गणित व विज्ञान विषय गटासाठी ज्या विद्यार्थ्यांनी हा
विषय निवडलेला आहे, हा भाग निवडलेला आहे। त्यासाठी गणितासाठी 30 गुण आणि विज्ञानासाठी 30 गुण आहे। या विषय गटातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध, समस्या, निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबंधाचे असतात। प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमातील संबंधित विषयाचा इयत्ता 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम यामध्ये लागू आहे। तर गणितामध्ये कुठला भाग विचारतात? संख्यांचे प्रकार, संख्यांवरील क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, व्यावहारिक अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, विभाज्यतेच्या कसोट्या, वर्ग आणि वर्गमूळ, घन व घनमूळ, सरासरी, शेकडेवारी, भागीदारी, घातांक, लसावी नसावी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, गुणोत्तर प्रमाण, चलन, कालमापन व प्रमाणित एकके, काळ, काम, वेग, बैजिक राशी, समीकरणे, सूट, कमिशन आणि दलाली, भूमितीतील संबोध, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, क्षेत्रफळ व परिमिती, घनफळ व पृष्ठफळ आणि गणित अध्यापन पद्धती यावर प्रश्न असतात। तर गणित आणि विज्ञान या हा जो घटक ज्यांनी निवडलेला आहे त्यांनी नेमका परीक्षेमध्ये कोणता घटक विचारण्यात येतात यावर अभ्यास करावा मित्रांनो। त्यानंतर आपण आता पाहूया 30 गुणांसाठी असतो विज्ञान विषय। विज्ञान मध्ये विचारण्यात येणारे जे घटक आहेत, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व सामान्य विज्ञान। त्यामध्ये प्रामुख्याने सजीवांची लक्षणे, सजीवांचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्गीकरण, वनस्पतीचे वर्गीकरण, वनस्पतीचे अवयव आणि रचना, फोड, मानवी शरीर, रोग, जीवन प्रक्रिया, श्वसन, उत्सर्जन, मानवी रक्तगट, मानवी हृदय, वृद्धी आणि विभेदन, नियंत्रण आणि समन्वय, त्याचबरोबर प्रजनन, जैव तंत्रज्ञान, सजीवातील संघटन, मानवी आरोग्यशास्त्र, मानवाला होणारे रोग व त्याची कारणे, पेशी रचना, ऊती, मूलद्रव्यांचे वर्गीकरण, धातू व अधातू, संयुगे, संयुगांची संरचना, अणूंची संरचना, कार्बन डायऑक्साइड वायू, अमोनिया, द्रावण, फॉस्फरस, गंधक, प्रदूषके, आम्ले व आम्लारी, रासायनिक अभिक्रिया, काच, द्रव्याचे स्वरूप, भौतिक राशी, ऊर्जा, गती, उष्णता, चुंबकत्व, बल, विद्युत, प्रकाश, ध्वनी, मानवी डोळा, द्रव पदार्थाचे परिवहन आणि विज्ञान या घटकावर विज्ञान या भागामध्ये प्रश्न विचारण्यात येतात। त्याचबरोबर या ठिकाणची जी अध्यापन पद्धती जी आहे ती विज्ञान अध्यापन पद्धती यावर सुद्धा काही प्रश्न असतात मित्रांनो। आता यानंतर आपण पाहूया सामाजिक शास्त्रे। ज्यांनी सामाजिक शास्त्रे हा घटक निवडलेला आहे त्यांचा 6वी ते 8वी मध्ये गणित, विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र या दोन्हीपैकी एक घटक निवडायचा असतो। ग भाग जो आहे तो सामाजिक शास्त्राचा आहे। त्यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल हे 3 विषय प्रामुख्याने विचारण्यात येतात। तर इतिहास मध्ये प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, अर्वाचीन भारताचा इतिहास, प्रामुख्याने भारतीय स्वातंत्र्य चळवळ या गोष्टीवर प्रश्न विचारण्यात येतात। अध्यापन पद्धतीमध्ये इतिहास अध्यापन पद्धती आणि इतिहासाची साधने विचारण्यात येतात। त्यानंतर नागरिक शास्त्र मध्ये पंचायत राज मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या घटकावर प्रश्न विचारतात। त्याचबरोबर भारताची राज्यघटना, भारतीय संसद, नागरिकशास्त्र अध्यापन पद्धती, आपले भारताचे परराष्ट्र धोरण आणि संयुक्त राष्ट्र संघटना यावर प्रश्न असतात। भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रातील वन संपत्ती, महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, महाराष्ट्रातील नदी प्रणाली, महाराष्ट्रातील पर्जन्यमान व हवामान, भारताचा भूगोल, भारताचे प्राकृतिक विभाग, भारतातील नदी प्रणाली, भारतातील मृदा संपत्ती, भारतातील नैसर्गिक संपत्ती,
वनस्पती, वन्य प्राणी, अभयारण्य आणि उद्याने, भारतातील उद्योगधंदे, भारतातील कृषी संपत्ती व खनिज संपत्ती, भारतातील वाहतूक व्यवस्था, सूर्यमाला, तापमान, पर्जन्य, जगाची तोंड ओळख, जगातील देश व खंड, लोकसंख्या, मानवी साधन संपत्ती, महासागर, विश्व आणि पृथ्वी याविषयी आपल्या सामाजिक शास्त्र या विषयामध्ये भूगोल या घटकामध्ये विचारण्यात येतो। तर पाहूया मित्रांनो पुढे टीईटी प्रश्नपत्रिका 2013। तर पहा, आपली टीईटी जी परीक्षा लागू झालेली आहे 2013 पासून लागू झालेली आहे। 2013 पासून ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ही संस्था ही परीक्षा घेत असते। यामध्ये टीईटी ही परीक्षा पात्रता परीक्षा आहे, म्हणजे शिक्षक होण्यासाठी जे एंट्री आहे, डोर आहे ते टीईटी परीक्षा आहे। वरील आशया व्यतिरिक्त इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमातील घटकावर प्रश्न विचारले जातील, त्यांची काठिण्य पातळी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीच्या समकक्ष असेल। म्हणजे आपल्या 10वी 12वीच्या परीक्षेची जे काठिण्य पातळी असते त्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील। तर पहा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा महा टीईटी साठी खास तयारी करून घेण्यासाठी आपण आणलेले आहेत पेपर 1 आणि पेपर 2 साठी सर्व विषयांच्या सविस्तर नोट्स, 15 टेस्ट सिरीज उत्तरासह, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका म्हणजे 2013 पासून ते आतापर्यंत जेवढ्या परीक्षा झाल्यात तेवढ्या प्रत्येक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक वाईज विश्लेषण आहे। प्रत्येक विभागामधले जे प्रश्न आहेत विभाग वाईज टॉपिक वाईज विश्लेषण सांगितलेलं आहे। सर्व माध्यमासाठी ज्यांनी कोणी हिंदी माध्यम निवडलेला आहे, मराठी माध्यम निवडलेलं आहे, सर्व माध्यमासाठी आपल्याकडे उपयुक्त साधन सामग्री आहे। टीईटीच्या हमखास यशासाठी आपण जबडे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दररोज प्रश्नपत्रिका, त्यांचे उत्तर, त्याचबरोबर दररोज नोट्स पुरवत असतो। व्हॉट्सअप ग्रुप जॉईन व्हायचा असेल तर आपला स्क्रीनवर नंबर दिसत आहे, मार्गदर्शक जबडे सर, संपर्क 9822460802 या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करून, फोन करू नये, व्हॉट्सअप मेसेज करून आपल्या या टीईटी संबंधी मार्गदर्शन मिळत असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होता येईल मित्रांनो। फक्त आपण एक व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, लगेच आपल्याला टीईटी स्पेशल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेण्यात येईल। तर धन्यवाद मित्रांनो, आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले धन्यवाद। टीईटी परीक्षा देणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनीपर्यंत, त्याचबरोबर कोणी भावी शिक्षक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून टीईटी संबंधी येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहील।